बंधू भगिनींनो नमस्कार। राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 8 फेब्रुवारी 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। तर काय आहे हा शासन निर्णय जाणून घेऊया। याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा। काही शंका असतील तर कमेंट्स करून लिहू शकता आणि काहीच शंका नसेल तर प्लीज आपल्या जिल्ह्याचं नाव कमेंट्स करा, कारण अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून 8 फेब्रुवारी 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी, आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणेसह सचिव, उपसचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती। यानुसार आता सन 2023-24 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून BEAMS प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे। तर मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय मित्रहो, यासाठी हे अनुदान आलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तुमच्याशी संबंधित काही असेल तर ही माहिती मात्र नक्की मिळेल। तर मित्रहो, 2023-24 या आर्थिक वर्षात वित्त विभागाने BEAMS प्रणालीवर उपलब्ध करून दिलेले निधी अनुदान हे वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास्तव वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय, शासन परिपत्रक यामधील तरतुदी विचारात घेऊन संबंधितांना अनुज्ञेय असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादेमध्ये घरबांधणी अग्रिम वितरित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। तसेच दिनांक 1 मे 2001 रोजी अथवा त्यानंतर 2 पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या अर्जदारास सदर अग्रिमाचा लाभ घेता येणार नाही। तसेच ज्या उद्देशाकरिता निधी अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही। सदर खर्चाचे प्रगती अहवाल, मासिक निधी विवरणपत्रानुसार नियंत्रक अधिकाऱ्यांनी दरमहा शासनास 10 तारखेपर्यंत सादर करण्याचा निर्देश देण्यात आले आहे। तसेच पदनिर्मितीच्या अनुषंगाने वेतनावरील निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यक तेथे उच्चस्तरीय सचिव समिती, मंत्रिमंडळ यांची मान्यता तसेच वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने कार्यवाही झाल्याची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। विविध शासकीय प्रशासकीय संस्थांना तसेच अनुदानित संस्थांना सहाय्यक अनुदाने मंजूर करण्यापूर्वी त्यांच्याकडून पूर्वी वितरित करण्यात आलेल्या अनुदानाच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्रे विभागाने प्राप्त करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। या संदर्भातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करू शकता। काही शंका असतील, अडचणी असतील तर कमेंट्स करून नक्की लिहा। चॅनलवर पहिल्यांदा आलात चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, धन्यवाद।